करणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची इच्छा। श्रीकांत शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत युतीबाबत नाराजीचा सूर, तर ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना टोला। निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आता रस्त्यावर उतरणार। 1 नोव्हेंबरला मुंबईत मोर्चाची घोषणा। मतदार यादीतील घोळाविरोधात पुकारणार एल्गार। पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणाचा आरोप। खासदार मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटना आक्रमक। गोमूत्र शिंपडत जागेचं शुद्धीकरण करत फडकवला भगवा। काही जण लवंगी लावून गेले, आम्ही अॅटम बॉम्ब लावणार, एकनाथ शिंदेंचा इशारा। तर शिंदे म्हणजे भिजलेला फटाका, संजय राऊतांचा पलटवार। जतमधील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही, गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा। कारखाना ढापण्यात आल्याचा पडळकरांचा दावा। राज्यातील पूरग्रस्तांकरता केंद्राकडून मदतीचा हात। 1566 कोटी रुपयांची मदत जाहीर। चाळीसगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात 300 ते 400 रुपयांची घसरण। मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून आवक वाढल्यामुळे दर घसरले, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। आज नरक चतुर्दशीपासून प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाची उत्साहात सुरुवात। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांनाही दिवाळीच्या शुभेच्छा। अयोध्येत दीपोत्सवानिमित्तानं नवीन विक्रमाची नोंद। 26 लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर पुन्हा निशाणा साधलाय। जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही, असा इशारा त्यांनी जयंत पाटलांना दिला। तर हा कारखाना सभासदांचा असून त्यांना तो परत मिळवून देणारच, असा दावाही त्यांनी केला। महाविकास आघाडी नैराश्यात आहे। महाविकास आघाडीत मरगळ आली आहे, म्हणून हा केविलवाणा प्रयत्न चाललाय। सगळ्या निवडणुका एकतर्फी हरणार, असा दावाही गिरीश महाजन यांनी केला। तर उत्तर देण्याकरता मतदार यादी खराब आहे, बोगस आहे, अशी कारणं सांगून मोर्चे काढले जात आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला। नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा संघटन प्रमुखपदी आमदार सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही ही जबाबदारी सोपवली गेली आहे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा आणि श्री शिवशंभू स्मारक प्रकल्पाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। याकरता भव्य मांडव उभारण्यात आला आहे। आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना पैसे, दारू आणि अंमली पदार्थांच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। याला आळा घालण्याकरता भारताच्या निवडणूक आयोगानं 6 वर्षांपूर्वी आपली आर्थिक गुप्तचर समिती आता सध्या पुन्हा सक्रिय केली आहे। कोरेगाव पूर्व प्रभाग क्रमांक 50 मधील पाणी प्रश्नाला वाचा फोडण्याकरता आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता ठाकरे गट आज आंदोलन करणारे, बादली मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती उबाठाच्या शाखा प्रमुखांनी दिली। अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद पवार यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला। अतिक्रमणासंबंधी विरोधकांनी कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत, त्यामुळे पवार यांच्यावरील अपात्रतेचा निर्णय योग्य नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे। दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढायचे की एकत्रित मैदानात उतरायचे, याचा धमाका होईल। परंतु सध्या संभाजीनगर शहरात भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि इतर पक्षांच्या महायुतीमध्ये स्वबळाचे लवंगी फटाके फुटू लागलेत। त्या लवंगी फटाक्यांचा आवाज जरी कमी असला तरी राजकीय मैदानात यावरून चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या आहेत। मावळ तालुक्यामध्ये अनेक पिढ्यांपासून झाडू बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय यंदा अडचणीत आलाय। कौकाडी पोटजातीचे नागरिक झाडू बनवून आपला उदरनिर्वाह करतात, मात्र पावसामुळे हा व्यवसाय ठप्प झालाय। त्यात शासनाकडून मदत न मिळाल्याने कौकाडी समाजाचे हाल होत आहेत।
यंदा अतिवृष्टीमुळे जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कपाशीचं पीक धोक्यात आलंय. दिवाळी आली तरी देखील सीसीआय कापूस खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेलं नाही. ते त्वरित सुरू करण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर 300 ते 400 रुपयांनी घसरले. चाळीसगाव बाजार समितीत कांद्याचे दर सध्या 700 ते 900 रुपये प्रति क्विंटल इतके आहेत. नोव्हेंबरमध्ये नव्या कांद्याची बाजारात मोठी आवक अपेक्षित असल्यानं दरात आणखी घसरण होऊ शकते. ऐन दिवाळीत दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दीपावलीनिमित्त सोलापुरामध्ये यंदा प्रथमच ब्रह्मदेव दादा सहकारी बँकेकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. सोलापुरातील KLE प्रशालेच्या प्रांगणामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाडच्या गाण्यानं यावेळी सोलापूरकर मंत्रमुग्ध झाल्याचं चित्र दिसून आलं. गोव्यातल्या पणजीमध्ये नरकासूर दहन मोठ्या उत्साहात पार पडलं. नरकासुराच्या भल्या मोठ्या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं गोवेकर उपस्थित होते. दिवाळी सणात नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व असून कोकणात त्या दिवशी नरकासुराचं प्रतिकात्मक दहन केलं जातं. यावर्षी कुडाळमध्ये आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना कुडाळ शहर आयोजित पहिली जिल्हास्तरीय नरकासूर वध स्पर्धा 2025 मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी जिल्ह्यातून 16 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अमरावतीतील ऐतिहासिक हनुमान गढी परिसरामध्ये आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या वतीनं दिवाळीच्या निमित्तानं भव्य दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये हजारो दिव्यांच्या प्रकाशात हनुमान गढी परिसर उजळून निघाला. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा सण. लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेनिमित्त नागरिकांनी बाजारात खरेदी करता गर्दी केली. त्यामुळे व्यापारी वर्गात उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय. दिवाळी सुरू झाली असून पुढचे काही दिवस फटाक्यांची जोरदार आतषबाजी बघायला मिळणार आहे. मात्र फटाके उडवताना ध्वनी आणि वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या. तसंच प्राणी आणि पक्ष्यांना इजा होणार नाही याची दक्षता घ्या, असं आवाहन प्राणीमित्र संघटनांनी केलं. लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधीच जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीच्या खरेदीकरता नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. सोने चांदीतील लक्ष्मीच्या विविध रूपातील मूर्ती आणि नाण्यांना ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. दिवाळीनिमित्त विविध सवलती, आकर्षक भेटवस्तू, कमी व्याजदरामध्ये कर्ज देण्यात येत असल्यानं वाहन खरेदी तेजीत आहे. सरकारनं GST करारामध्ये कपात केल्यानं वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. दिवाळीनिमित्त मुंबई शहर आणि उपनगरामध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. स्थानिक दिवाळीनिमित्त वाहन खरेदी करता गर्दी बघायला मिळाली. दिवाळीनिमित्त विविध सवलती, आकर्षक भेटवस्तू, कमी व्याजदरात कर्ज देण्यात येत असल्यानं वाहन खरेदी तेजीत आहे. सरकारनं GST करामध्ये कपात केल्यानं वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढतोय. दिवाळीनिमित्त मुंबई शहर आणि उपनगरात दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. आता आपण न्यूज 18 लोकमतच्या TV स्क्रीनवर एक महत्त्वाची बातमी बघणार आहात. ही ब्रेकिंग न्यूज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिवसैनिकांनी युतीबाबत नाराजीचा सूर आळवला. नाशिक, नागपूर, अमरावती, संभाजीनगर या विभागातील पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनेक ठिकाणी युती धर्म मित्र पक्षांकडून पाळला जात नसल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. मतदारसंघात आम्हाला संपवण्याचं काम सुरू आहे अशी भावना सुद्धा अनेक पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेंकडे बोलून दाखवली. याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, वसई विरार आणि भिवंडी या नगरपालिकांमध्येही शिवसेना भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यामुळे मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये युतीबाबत अजूनही मतभेद असून हे मतभेद मिटवताना तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांचा कस लागणार आहे. एक महत्त्वाची बातमी बघूया. मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करून उद्धव आणि राज ठाकरेंना टोलाच लगावला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा वारंवार सुरू आहेत. गाठीभेटी होत आहेत, युतीची घोषणा मात्र होत नाही. यावर एकनाथ शिंदेंनी भाष्य केलं. अंबरनाथमधील कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे बोलत होते. त्यावेळी नाव न घेता त्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. ते म्हणाले की मनोमिलन नाटकाचं सध्या जोरदार प्रमोशन केलं जात आहे.
काही नाटकं कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या. पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं. आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे. अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं. त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय. होतं ना, सारखं छातीत दुखतंय. मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय. एक ब्रेकिंग न्यूज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवाच फडकणार असं एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे, त्यामुळे ते तडफडत आहेत असा आरोपही शिंदेंनी केला. मवियाला पराभव दिसत असल्यामुळे मोर्चे बांधणी सुरू आहे. शिंदे मवियाच्या मोर्चाची एकनाथ शिंदे यांनी खिल्ली उडवली. कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे, म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि म्हणूनच जेव्हा लोकसभेमध्ये त्यांना मी नेहमी सांगतो, लोकसभेत त्यांना जिंकतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध काही बोलत नाहीत. जेव्हा त्यांना कमी मतं पडतात, हरतात, तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध ते बोलतात. आता आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात. वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला गुजरात पोलिसांनी लातूरमधून अटक केली. गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यात झालेल्या चोरी आणि घरफोडी प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर ते आरोपींना मदत केल्याचा आरोप रणजित कासलेवर आहे. दिवाळीनिमित्त सुटी असल्यानं छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील ओपीडी 21 आणि 23 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहेत. सुटीच्या काळात अत्यावश्यक सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. ही माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. दिवाळीच्या आनंदाला सुखाची झालर लावणारी गुलाबी थंडी यंदाच्या दिवाळीत दिसत नाही. मोसमी पाऊस माघारी गेल्यापासून राज्यात सर्वत्र उन्हाचा ताप वाढलाय. कोकणासह विदर्भातही तापमानाचा वारा 35 अंशांच्या पार गेलेला आहे. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस उन्हाचा ताप कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. ऐन दिवाळीमध्ये मुंबईत पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. अरबी समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. यासोबतच दक्षिण अंदमानच्या समुद्रात देखील कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. येत्या 48 तासांमध्ये बंगालच्या उपसागरात देखील आणखी एक नवं कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं. ऐन दिवाळीमध्ये मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनलाय. शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणारी धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली असताना अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. शिव, प्रतीक्षानगर, अंधेरी, जोगेश्वरी, पूर्व, गोराई या भागामधील कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा सामना ते सध्या करत आहेत. ऐन दिवाळीमध्ये मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता घसरली आणि गुणवत्ता निर्देशांक थेट 172 अंकांवर पोहोचला. ही पातळी आरोग्याला हानिकारक असल्यानं प्रदूषणकारी फटाके फोडणं टाळा असं आवाहन हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना केलं आहे. गेल्या 3 दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील तापमान विक्रमी पातळीवर पोहोचलं आहे. ऐन दिवाळीमध्ये दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाढती प्रदूषण पातळी पाहता राज्यात GRAP2 लागू करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक निर्बंध लादले गेले आहेत. रविवारी दिल्लीतील सरासरी प्रदूषण पातळी 296 नोंदवली गेली होती. प्रकाशाचा सण अशी ओळख असलेल्या दिवाळीतही मुंबईसह संपूर्ण राज्याच्या विजेच्या मागणीत मोठी घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे. सलग सुट्यांमुळे मुंबईच्या विजेच्या मागणीत तब्बल 800 ते 1000 मेगावॅटची तर राज्याच्या मागणीत 2 ते 2500 मेगावॅटची घट झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आलं, मात्र यावर्षी ते 15 दिवसांनी कमी करण्यात आलं असून आज समाप्त होणार आहे. त्यामुळे 21 ऑक्टोबरपासून नियमित रेल्वे फेऱ्या सुरू होणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. मेट्रो 2B पहिल्या टप्प्याच्या रूपात सरकार नागरिकांना आणखी एक भेट देण्यास सज्ज झालेलं आहे. मेट्रो 3 कॉरिडॉरनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मेट्रो 2B पहिल्या टप्प्यावर सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. MMRDAच्या मते मंडाळा ते डायमंड गार्डन रोडपर्यंत मेट्रो 2B सेवा सुरू करण्याकरता
CMRS कडून हिरवा कंदील मिळाला आहे. पुण्यामध्ये दिवाळीनिमित्त मंगळवारी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मेट्रो बंद ठेवण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजनानिमित्त पहाटे 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दोन्ही मार्गांवरील सेवा कार्यरत ठेवण्याचा निर्णय मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने घेतला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी मुंबईत आशा भोसले संगीत अकादमी सुरू करण्याकरता राज्य सरकारकडे जागेची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी मान्य करून राज्य सरकारने म्हाडाच्या मुंबई मंडळाला जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. प्रभादेवी पूल पाडण्यात येणार असून बेस्ट उपक्रमातील काही बस मार्ग खंडित करण्यात आले आहेत. हे बस मार्ग खंडित केल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. पण बेस्टचे महसुली उत्पन्न घटले आहे. त्यामुळे MMRDAने बेस्टला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. होणारी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ रोखण्याकरता अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं राज्यात मोहीम राबवण्यात आली. भेसळयुक्त पदार्थांचा तब्बल 2 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला अशी माहिती विभागानं दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2025-26 साठी SDRFच्या केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला एकूण मिळून 1,950 कोटींची अग्रिम मदत देण्याचं मान्य केलेलं आहे. त्यात महाराष्ट्राला 1,566 कोटी आणि कर्नाटकला 384 कोटींची मदत मिळाली आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीकरता 3,258 कोटींची मदत वाटप करण्यास मंजुरी दिली. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या मदतीतून कर्जवसुली करण्याकरता बँका सरसावल्या असताना त्यात प्रशासनानं विरोध केला. तसं केल्यास संबंधित बँकांवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या दिवाळीत ऑनलाईन खरेदीची खरी जादू मेट्रो शहरामध्ये नाही तर छोट्या आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये दिसून आली आहे. या भागांमधून आलेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे ई-कॉमर्सला सणासुदीच्या हंगामात नवा बूस्टर मिळाला आहे. एकूण ऑनलाईन ऑर्डर्सपैकी तब्बल 3/4 वाटा नॉन मेट्रो शहरांचा ठरला असून त्यात टियर 3 शहरांनी अर्ध्याहून अधिक योगदान दिलं आहे. बनावट आणि निकृष्ट औषधांविरोधात लढा देण्याकरता केंद्र सरकारच्या पातळीवर लसी, अँटीबायोटिक, मानसोपचार तसंच कर्करोगावरील औषधं यांच्यावर बारकोड आणि QR कोड छापण्याचा निर्णय लागू करण्याचा विचार सुरू आहे. अखिल भारतीय औषध विक्रेते आणि वितरक संघटनेनं या भूमिकेचं स्वागत केलंय, त्याला पाठिंबा दिला आहे. मुंबईतच घरं देण्याची मागणी हजारो गिरणी कामगारांनी लावून धरलेली असताना त्यापैकी साधारण 250 गिरणी कामगारांचं मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. बॉम्बे डाईंग इथं 160 तर न्यू ईस्टर्न मिल इथं 96 घरं बांधली जात आहेत. त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं MBBSच्या 10,650 नवीन जागांना मंजुरी दिली आहे. या वाढीसह 41 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची भर पडली असून देशातील एकूण वैद्यकीय संस्थांची संख्या आता 816 झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान बांधकाम सुरू असलेल्या जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचा आणखी विस्तार करण्यात येणार आहे. टर्मिनसवर अतिरिक्त 2 प्लॅटफॉर्मचे बांधकाम केलं जाणार आहे. त्यामुळे इथल्या एकूण प्लॅटफॉर्म्सची संख्या 5 होणार असून अधिक मेल एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक करण्याकरता ते फायदेशीर ठरणार आहे. बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधील अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुन्हा सुनावलं. नॅशनल पार्कमधील अतिक्रमण आणि नागरिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. यातून मार्ग काढण्याकरता उच्चस्तरीय समिती स्थापन करणे आवश्यक असून खंडपीठानं निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.